कसं गावाला म्हणजे आपण येतील ते 8 नंतर येतील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आपल्याला भगवंताजवळ यायचंय ना, पुढे आलं पाहिजे. ठीक आहे. हां, नंतर लोक येतील मग मागे. आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये. भजन गाऊया, नंतर मग कथा होईल. श्रीनाथा मदन गोपाल भगवान की जय. समवेत दोषवंत संत की जय. दोष जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन भज जन नंदन. यशोदानंदन भज जन नंदन. यमुना तीर वनचारी. यमुना तीर वनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन भज जन नंदन. यशोदानंदन भज जन नंदन. यमुना तीर वनचारी. यमुना तीर वनचारी. यमुना तीर. यमुना तीर वनचारी. यमुना तीर. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा मदन गोपाल राधा मदन गोपाल राधे। जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम। जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव। निताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल, निताई गौर हरि बोल निताई गौर हरि बोल हरि बोल। कली गोपाल श्री नाम संकीर्तन की श्री राधा मदन गोपाल जी भगवान की जय। श्रीमद् गीता भागवत महापुराण की जय। समवेत गौश भक्त संत की जय। निताय गौश प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो
भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्ता स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिषे नमः। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांता राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वृंदाय तुलसी देव्यै प्रियाय केशवस्य च विष्णु भक्ति प्रदे देवी सत्यवते नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे।
हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. पुन्हा आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये. आपण भगवद्गीतेमधून चर्चा करणार आहोत. आजच्या सत्संगात आपण बघितलं की भगवद्गीता हे ज्ञान अतिशय महान आणि पुरातन आहे. साक्षात भगवंतांनी हे उपदेश ज्ञान दिल्यामुळे त्याला म्हटलं गेलं भगवद्गीत. आणि मग गीत म्हणता म्हणता ते गीता बनले. ते भगवद्गीत जे आहे ते आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. असं काही गीत असेल की ज्याने सर्व जीवांचं कल्याण होईल तर ते भगवद्गीत आहे, भगवद्गीता आहे. आपण सर्वांनी गीता बघितलेली आहे, गीता वाचली आहे, ऐकलेली आहे. पण खूप वेळेस काय होतं की त्यातला जो मुख्य संदेश आहे, मुख्य उद्देश आहे, त्याचा आपल्याला भान येत नाही, त्याचा आपल्याला लक्षात येत नाही. आणि मग जो लाभ व्हायला पाहिजे तो अपेक्षित तसं होत नाही. म्हणून आज आपण त्याविषयी थोडं बोलणार आहोत. ह्या भगवद्गीतेमधला दुसरा अध्याय जो आहे त्यातला 7वा श्लोक आपण घेऊया. प्रसिद्ध श्लोक आहे, अध्याय 2 श्लोक संख्या 7. माझ्या मागे म्हणा. कार्पण्य दोष अपहत स्वभाव, कार्पण्य दोष अपहत स्वभाव, पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः, पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः, यत् श्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे, यत् श्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्, शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्, कार्पण्यदोषोपहत स्वभाव, पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः, यत् श्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. शब्दार्थ. कार्पण्य दुर्बलता, दोष कमकुवतपणा, उपहत ग्रस्त झालेला, स्वभाव स्वाभाविक वृत्ती, पृच्छामी मी विचारत आहे, त्वाम तुम्हाला, धर्म सम्मूढ गोंधळून गेलेला, चेता अंतःकरणामध्ये, यत काय श्रेया कल्याणकारी, स्यात असेल निश्चितपणे, ब्रूही सांगा, तत् ते मला, मला, शिष्य आज्ञाकारी शिष्य, आज्ञाधारक शिष्य, ते तुमचा अहम मी शादी उपदेश द्या, माम मला, त्वाम तुम्हाला, प्रपन्नम शरणागत. अनुवाद तात्पर्य श्लोकपाठ की जाय. अनुवाद. माझ्या मागे म्हणा. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत
माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात लाभदायी काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा आज्ञाधारक शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. हे कोण बोलत आहे? अर्जुन बोलतोय. आणि अर्जुन ह्या भगवद्गीतेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करत आहे. जो जीव मायेने मोहित झाला आहे, गोंधळून गेला आहे, ते आपण आहोत. अर्जुन भगवंताचा सखा आहे. तो भगवंतांचा नित्य पार्षद आहे. त्याला ही समस्या होऊ शकत नाही, पण ती झालेली आहे केवळ भगवंतांच्या इच्छेने आपल्याला शिकवण्यासाठी. आपण समजून घेऊ तात्पर्य. स्वभावतःच प्रकृतीच्या भौतिक जगाची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे. आणि म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येयाबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेशिवायही घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतींपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रामाणिक आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडे जाण्याचा सल्ला देते. कोणी पेटवल्याशिवाय पेट घेणाऱ्या जंगलातील वनम्याप्रमाणे या गुंतागुंती आहेत. जशी जंगलात तुम्ही आग लावत नाही, पण ती आपोआप लागते, तसं या जगातसुद्धा गुंतागुंती आपोआप होत असते. जगातील परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होत असतो. कोणालाही वनवा नको आहे तरी तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळून जातो. म्हणून वैदिक साहित्य आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्यात याबद्दल ज्ञान घेण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक प्रामाणिक गुरूकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरू आहेत त्याला सर्व गोष्टींचे ज्ञान असते. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपत न पडता आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. ठीक आहे. तर तात्पर्य खूप मोठं आहे, पण बाकी गोष्टी आपण चर्चा करणार. भगवद्गीता जे आहे ते पहिल्या अध्यायामध्ये आपली स्थिती दाखवते. पहिल्या अध्यायात काय घडतं? पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो की सुरुवात अशी होते की संजय जो आहे, जो सचिव आहे कुणाचा? धृतराष्ट्राचा, त्याला विनंती केली आहे. कुणी? धृतराष्ट्राने, की संजय मला सांग, माझी मुलं पांडव, माझी मुलं म्हणजे भावाची मुलं, माझे मुलं कौरव आणि माझ्या भावाचे मुलं पांडूचे मुलं पांडव, हे कुरुक्षेत्र ह्या पवित्र धर्मभूमीवर एकत्र आल्यानंतर त्यांनी काय केलं आहे मला सांग. निश्चितपणे ते युद्धासाठी आले होते आणि मग युद्ध होईल निश्चित होतं. पण धृतराष्ट्राला शंका होती, संशय होता की हे धर्मक्षेत्र आहे, पवित्र भूमी आहे आणि इथे युद्ध होईल का नाही होईल त्याला ही शंका होती. कारण जे पवित्र भूमी आहे त्याचा प्रभाव असा असतो की द्वेष आणि लोभ मोह निघून जातो आणि मग जीवाला शुद्ध चेतना मिळते. त्यामुळे अशी आशा होती की माझ्या मुलांचंही मन बदलू शकतं किंवा पांडूच्या मुलांचंही मन बदलू शकतं आणि युद्ध टळू शकतं, त्याला अशी शंका होती. आणि म्हणून त्याने तो प्रश्न केला आहे. आणि पुढे मग संजय त्याला सांगतो की त्यांचा मुलगा जो दुर्योधन तो असं राधा मदन गोपाल की जय. तर संजय सांगतो की तुमचा मुलगा जो आहे दुर्योधन तो मग गेलेला आहे कुणाकडे? त्यांच्या गुरूंकडे, द्रोणाचार्य. आणि त्यांना मग सांगितलं की बघा तुमच्या शिष्याने कशी पांडवांची सेना उभी केली आहे. आणि आपण तर बघतो की दोन्ही सैन्य जे आहेत एकमेकांसमोर युद्धाच्यासाठी उभं आहे. आणि मग अर्जुनलाही वाटतं की मलाही बघायचं आहे की माझ्यासमोर कोणाला युद्धाला.
त्याला सर्व माहीत होतं कोण युद्धाला येईल, कोण तिथं असेल. पण जेव्हा व्यक्ती गोंधळून जातो त्याला विसर पडतो. त्याला सगळं माहीत होतं आणि तो स्वतः अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होता, वाट बघत होता या युद्धाची, की जेव्हा युद्ध होईल तेव्हा मी माझा बदला घेईल. जो अन्याय झाला आहे आमच्यावर पांचालीवर त्याचा मी बदला घेऊ. आणि त्यासाठी अनेक वर्षापासून त्याची तयारी केलेली होती. पण असं होणं की तो गोंधळून जाणं आणि मग त्याला सगळं विसर पडणं आणि मग त्याला पुन्हा असं शंका यायला लागली की पुन्हा बघूया कोण आलेलं आहे. लांबून पण दिसत होतं पण जवळ जाऊन बघूया, त्याला असं अजून इच्छा होते. आणि मग भगवंतांनी त्याला अर्जुनाला भीष्मांसमोर उभं केलं. त्यांच्या बाजूला द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते. आणि मग त्यावेळेस अर्जुन संपूर्णपणे गोंधळून गेला की युद्ध करावं का नाही करावं. तशी आपली स्थिती होते की आपण अनेक योजना आखतो, अनेक वेळेस आपण आपलं प्लॅनिंग असतं की असं आपलं काम आहे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण ऐन वेळेस काही आपल्याला गोंधळ होतो आणि आपण गोंधळून जातो. आपल्याला ते लक्षात नाही येत काय केलं पाहिजे. आणि वास्तविकपणे जीवनाचा जो उद्देश आहे तो आपण विसरून जातो. मनुष्य जीवन हे अतिशय महान संधी आहे भगवंतांशी आपला संबंध स्थापित होण्यासाठी. हा मुख्य उद्देश आहे. आपलं युद्ध जे आहे ते मायेशी आहे, जे मायावी शक्ती आहे त्याच्याशी आहे, जे आपल्याला फसवते आहे, जे आपल्याला पुन्हा 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 ह्या जगामध्ये दुःख देते. तसे ह्या युद्धामध्ये दोन पक्ष जे आहेत ते एकमेकांसमोर आलेले आहेत. आपल्या जीवनामध्ये दोन पक्ष असतात. एक आपण स्वतः जो भगवंताचा अंश आहे, दिव्य आहे, सनातन आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे. आणि आपल्यासमोर माया मोह आहे, जो आपल्याला फसवतो आहे, जो आपल्याला खाली नेतो आहे, या भौतिक जीवनामध्ये दुःख देतो आहे आणि अनेक जन्म घ्यायला लावतो. म्हणून आत्म्याचं काम आहे, म्हणजे आपलं काम आहे की आपण सावधान असलं पाहिजे आणि हा जो मायामोह आहे त्याला आपण नष्ट केलं पाहिजे. जसे ह्या युद्धामध्ये अर्जुनाला आवश्यक आहे की त्याने सावधपणे अतिशय कुशलपणे युद्ध करून कौरवांना थांबवलं पाहिजे किंवा त्यांचा वध केला, त्यांचा पराभव केला पाहिजे. तसं आपलं काम आहे की आपण अतिशय सावधानपणे काळजीपूर्वक आपली चेतना शुद्ध बनवून या मायामोहातून मुक्त होऊन भगवंतांच्या सोबत आपला संबंध स्थापित केला पाहिजे. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिषगमय मृत्युर्मा अमृतम गमय. हा वेदांचा आदेश आहे सर्व जीवांसाठी, विशेषतः मनुष्यांसाठी हा वेदांचा आदेश आहे की आपण जे मायावी आहे, असत आहे, नाशवान आहे, असतो मा, त्यात न थांबता कुठे गेलं पाहिजे? सद्गमय, जे शाश्वत आहे, नित्य आहे, अविनाशी आहे, तिथं आपण गेलं पाहिजे. कसं जाऊ शकतो आपण सध्या स्थितीमध्ये? आपल्या चेतनेने. देह तर इथंच असेल भौतिक जगामध्ये, तर आपली चेतना जाऊ शकते. असं नाही तुम्हाला देह सोडण्याची आवश्यकता आहे लगेच. तुम्ही म्हटले जा चाललं जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, तर सांगायचं देह सोडतो आज, असं नाही आहे. आपली चेतना न्यायची आहे. काय न्यायची आहे? चेतना न्यायची आहे. आणि चेतना जाऊ शकते. तसं आपलं मन हे भौतिक शक्ती आहे. मन हे भौतिक शक्ती, मन, बुद्धी, अहंकार हे भौतिक तत्व आहे. पण या मनाची क्षमता बघा तुम्ही, एका क्षणामध्ये हे मन कुठे जाऊ शकतं? जातं की नाही? जाऊ शकतं. क्षमता आहे. आणि मनापेक्षा अति शक्तिशाली तत्व काय आहे? आत्मतत्व, दिव्य तत्व आहे. ते भौतिक जगाचं नाही आहे. आणि त्याचं लक्षण काय आहे? चेतना. तर ही चेतना आत्म्याची आपली इच्छा असेल तर भगवद्धामात सुद्धा जाऊ शकते. म्हणून तुकोबाने जे म्हटलं आहे, सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मी ठेवावे.
तर त्या अभंगाचं जे पद आहे त्याचा हा भाव आहे की या जगात दुःखीने असायचं. आमचं नुकसान झालं, काही पैसे आमचे कोणी चोरून घेतले, कोणी आमची वास्तू घेऊन गेलं, कोणी आमचं अपमान केला. अशा लहान लहान गोष्टींनी दुःखी न होता जे नित्य आहे, जे अविनाशी आहे, जे अनंत आहे, तिथं आपलं मन लावलं पाहिजे. या जीवनामध्ये जे भेटायचं आहे, जे व्हायचं आहे ते होणार आहे. ते आपण थांबवू शकत नाही, भगवंतही थांबवत नाही. का? जगाचा नियम आहे. काय नियम आहे? जशास तसे, जैसी करणी वैसी भरणी. कर्माचं फळ आहे अवश्य मिळतं सगळ्यांना, या जगाचा नियम आहे. म्हणून भगवंतसुद्धा त्यांच्या लीलेमध्ये ते दाखवतात, त्यांना तो नियम लागू नाही आहे, पण भगवंत दाखवतात की मी सुद्धा त्या नियमाचा स्वीकार करतो. जसं बाली, रामायणामध्ये बालीचा वध केला होता भगवंतांनी बाणाने. तर तोच बाली पुढच्या जन्मामध्ये कोण बनला? तर शिकारी बनला, जरा नावाचा, आणि त्यानेच तो बाण मारला होता भगवंतांना. ज्या भगवंत त्या अश्वत्थ वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते पद्मासनामध्ये, त्यांच्या पायाला तो बोट लागलो, त्या बाण लागला होता. तर भगवंत दाखवतात की लहान लहान गोष्टीसुद्धा ते स्वतः स्वीकार करतात की हे जगात कर्माचा नियम आहे. म्हणून आपण जाणलं पाहिजे की जे काही होईल ते निश्चित होणार आहे, पण आपली चेतना आपण सांभाळू शकतो आणि ती कुणीही बदलू शकत नाही किंवा ती कुणीही गोंधळात टाकू शकत नाही. जर आपली इच्छा असेल, आपला निश्चय असेल तर. असं तो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. या जगात अज्ञान आहे, पुन्हा पुन्हा आपला विसर पडतो. त्यासाठी गीता भागवत आपण नित्य वाचन केलं पाहिजे. तुकोबांचं वचन आहे, गीता भागवत कधीती श्रवण केल्याने काय होतं म्हणजे गीता भागवत कधीती श्रवण काय होतं? अखंड चिंतन विठोबाचं. तो परिणाम आहे, अखंड चिंतन आपोआप होईल. आपल्याला काही विशेष ताण किंवा तणाव नाही येणार, कष्ट नाही होणार. केव्हा? जर आपण गीता भागवतचं नियमितपणे वाचन केलं तर, श्रवण केलं तर. हे खूप सोपं आहे. गीता भागवत कधीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आपलं काय होतं? गीता भागवतनं कधीती श्रवण अखंड चिंता कुटुंबाची कुटुंबाची चिंता होते आपल्याला, देहाची चिंता होते, आपल्या व्यवसायाची चिंता होते, अखंड होते. झोपतानाही चिंता, खातानाही चिंता, सगळंच कायम, चालता बोलता चिंता. भगवंत काय सांगताय, संत महात्मे काय सांगताय? चिंता सोडून तुम्ही चिंतन केलं पाहिजे. हे चिंतन कधी शक्य आहे? आपण जेव्हा नियमितपणे हे जे दिव्य साहित्य आहे, भगवंताची वाणी आहे, गीत आहे, भगवंताचं वचन आहे, गीता भागवत कधीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचं. हे साधा उपाय आहे. आपल्याला जर आपल्या युद्धामध्ये जे मायाशी जे आपलं युद्ध चाललं आहे 24 तास सदैव, आणि आपलं मन, आपली बुद्धी आणि आपला अहंकार, जो खोटा अहंकार आहे या जगामध्ये, हाच आपल्याला फसवतो आहे. आणि पंचतत्वांचा जो देह आहे, हाडामासाचा देह, हा सुद्धा आपला फसवतो आहे. सांगायला हे आपलं आहे, हे आपलं साहित्य, आपलं सैन्य आहे, हे आपले काय आहे? सेनापती आहे. आपले मन, आपले बुद्धी, अहंकार आपले सेनापती आहे. आपले जे हे आहेत सैनिक, हे आपला देह आपला सैनिक आहे, पण तो आपल्या कामी येत नाही. तो विरुद्ध पक्षाच्या कडनं काम करतो. विरुद्ध पक्ष कोण आहे? मायाशक्ती, जी फसवते. त्या शक्तीच्या अधीन होऊन हा देह आणि 3 सेनापती मन, बुद्धी, अहंकार आपल्याला पराभूत करत आहे. म्हणून आपण सावधान व्हायला पाहिजे आणि या देहाला आपल्या आपल्यासाठी उपयोग केला पाहिजे. आपल्यासाठी म्हणजे आत्म्यासाठी, आत्म्या कल्याण होण्यासाठी हे मन, बुद्धी, अहंकार शुद्ध केलं पाहिजे. मन कसं शुद्ध होईल? मन शुद्ध होईल भगवंताच्या नामाचं जप केल्याने. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. यात बिलकुल शंका नाही आहे, त्यात बिलकुल संशय नाही आहे की भगवंताचं नाम जे आहे अनंत शक्तींनी युक्त आहे.
न्यूक्लिअर बॉम्ब किंवा ॲटम बॉम्ब हे काहीच नाही याच्यापुढे. ब्रह्मास्त्र पण काही नाही कशापुढे? भगवंताच्या नामापुढे. नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह नित्य शुद्धम पूर्ण मुक्त अभिन्नत्वात नाम नामिन. हे नाम कसं आहे ना, अभिन्नत्वात आहे, अभिन्न आहे. राम नाम सत्य है. फक्त श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे की हे नाम जे आहे हे आपल्या कामी येईल. नाम आपल्या कामी येईल, फक्त श्रद्धा पाहिजे. जसं भक्त प्रल्हाद श्रद्धा होती की नाम भगवंत आहे. आपल्याला पैशामध्ये भगवंत दिसतोय. पैसा आहे तर सगळं आहे, माझा मोबाईल सोबत आहे तर सगळं आहे, असं लोकांना विश्वास आहे, श्रद्धा आहे. म्हणून त्याची काळजी घेता की नाही? काळजी घेतो आपण. काळजी, पैशाची काळजी घेतो. पुन्हा बघतो खिशामध्ये पैसे आहेत ना, कोणी काढतात तर पडले खाली आहे ना, आहेत ना. तर आपण निश्चिंत होतो. कशाने? श्रद्धेने. काय श्रद्धा आपली? हा पैसा मला मदत देईल, आणि तो मदत देतो. काही वेळेस देत नाही, पण काही वेळेस देतो. पण भगवंताचं नाम असं आहे की ते सदैव आपल्याला मदत अवश्य देईल. एक वेळ पैसा निकामी होईल, होतो काही वेळेस पैसा निकामी होतो. केव्हा होतो पैसा निकामी? मृत्यूच्या वेळेस. ICU मध्ये जेव्हा आपल्याकडे खूप पैसा आहे, धन आहे, पण आता तब्येत बिघडली आहे, आता शेवटचे दिवस बाकी, थोडे दिवस बाकी, आजार झाला आहे, तेव्हा तो पैसा काही कामी येत नाही आपल्याला. धन कामी येत नाही, स्वजन कामी येत नाही, कोणी कामी येत नाही. का? हे सर्व काही थोड्या दिवसाचं आहे. तर नित्य काय आहे? नित्य अविनाशी काय आहे? भगवंताचं नाम आहे. आणि तो भगवंत आपला पण आहे. बाकीचे सांगायला आहे आपल्याकडे धन, स्वजन, मन, तन, हे थोडे दिवस. पण भगवंत जो आहे आपल्यासोबत, परमात्मा हृदयामध्ये, तो आपल्यासाठी नित्य 24 तास आहे. आणि त्याची काय अपेक्षा त्याची काय इच्छा आहे, त्याचं काय भाव आहे? आपल्याला सुखी बनवणे. त्याची ही इच्छा आहे की आपण सुखी व्हावं. बाकी या जगात कुणाची इच्छा आहे आपण सुखी व्हावं असं माहीत नाही, पण भगवंताची इच्छा आहे की आपण सुखी व्हावं. ते आपण जाणलं पाहिजे. आणि जाणल्याने काय अनुभव येईल तुम्हाला? जाणल्याने हा अनुभव येईल की जीवन धन्य वाटेल. जे आपल्या समस्या आहे, चिंता, भविष्याची चिंता, की आपलं दुःख आहे काही भूतकाळाचं, असं का घडलं, तसं का घडलं, आणि काही मोह आहे, भय आणि मोह वर्तमान काळामध्ये, हे सर्व काही निघून जाईल, नसतो. आणि जीवनामध्ये आपल्याला निश्चिंत होऊन जीवनाचं सुख घेतात. हे सत्य आहे. जर आपल्यामध्ये श्रद्धा असेल की भगवंतांचं म्हणजे नाम आहे ते सुद्धा भगवंत आहे. नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह. आणि या नामामध्ये म्हणजे आपलं रस पाहिजे जीवनामध्ये, आपल्या संबंधांमध्ये, नातेसंबंध किंवा आदानप्रदानसाठी शांत रस, दास्य रस, सात्य रस आणि वात्सल्य, माधुर्य, प्रेमाचं जे अनुभूती पाहिजे, दिव्य समाधान पाहिजे, ते नामातून मिळू शकतं. तुम्ही ज्या भावनेमध्ये असाल की कृष्ण माझे पिता आहेत, कृष्ण माझी माता आहे, कृष्ण माझे बंधू आहे, कृष्ण माझे सखा आहे, कृष्ण माझे प्रेमी आहे, तुम्ही ज्या भावात तुम्ही कृष्णाला बघाल, कृष्ण माझं पुतुष आहे, माझा मुलगा आहे, तुम्ही ज्या भावात प्रेमाने तुम्ही कृष्णाशी संबंध जोडाल, त्याची अनुभूती हे नाम देऊ शकतो. असा भक्तांचा अनुभव आहे. नाम चिंतामणी कृष्ण. आणि आपल्या सगळ्या चिंता ज्या आहेत की आपल्या सर्व इच्छा, चिंतामणी जसं असं मणी असतो, चिंतामणी, पाजसमणी, त्याने लोखंडाचं काय होतं, सोनं होतं. तर भगवंताचं नाम हे चिंतामणी आहे, दिव्य चिंतामणी, ज्याने आपल्या सर्व इच्छा, आत्म्याच्या अनंत इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ शकतात. नामचिंतामणी कृष्ण चैतन्य रस. नाम कसं आहे? चैतन्यमय, दिव्य आहे, चैतन्यमय, रस पूर्ण आहे. या जगातलं काही जे शब्द आहे, ध्वनी आहे, ते जड ध्वनी असतो, त्याने आपली आत्म्याची चेतना जागी होत नाही. भगवंताच्या नामाने ही आत्म्याची सुप्त चेतना जी झाकली गेली आहे, झोपलेली आहे,
बेसावध आहे ती जागी होऊ शकते, ती सावधान होऊ शकते. तर नामचिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह. आणि नाम काय म्हणे, जसं भगवंताचं रूप आहे, स्वरूप विग्रह आहे, मूर्ती असते, दिव्य स्वरूप आहे, ते नाम आहे. आपले गुरु महाराज खूप वेळ सांगतात की माझं जे आधारचे देव आहेत ते नाम आहे. जसं राधाकृष्णांची मूर्ती आहे, आपण बघतो, फोटो बघतोय, तसं माझं हे जे महामंत्र आहे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम, हेच माझ्यासाठी आराध्य राधाकृष्णांचं स्वरूप आहे, दिव्य स्वरूप. नामामध्ये ही श्रद्धा, अविश्वास त्यांचा आहे. तर चैतन्य रस विग्रह. आणि नाम कसं आहे अजून पूर्ण शुद्ध. या जगात काही शुद्ध असेल तो आत्मा आहे, जीव, आणि तो भगवंत आहे, भगवंताचं नाम पूर्ण शुद्ध. बाकी 100% ते म्हणा ना, डेटॉलचं साबण 100%, 100%, ते पण शुद्ध नाही, ते पण अशुद्धच आहे. पण भौतिक वस्तू आहे ना, भौतिक वस्तू म्हणजे अशुद्धच आहे. पण दिव्य चैतन्यमय जे भगवंताचं नाम आहे ते कसं आहे, पूर्ण शुद्ध आहे. त्यामध्ये कोणत्याही भौतिक तत्वाचा, भौतिक गोष्टीचा संबंध नाही आहे. त्यापासून ते मुक्त आहे, द्वंद्व अतीत आहे, पूर्ण शुद्ध आणि नित्य मुक्त आहे. जे 3 गुण आहेत या जगाचे, सत्वगुण, रजगुण, तमगुण, या 3 गुणांपासून भगवंताचं नाम नित्यमुक्त आहे. आणि हे नित्यमुक्त भगवंताचं नाम या बद्ध जीवाला सुद्धा मुक्तीचा अनुभव देऊ शकतात. कोणती मुक्ती? चिंतामुक्ती पहिली, जी आपली चिंता भविष्याची असते, त्यातून मुक्ती. की कुणाबद्दलही कधीही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे का, भगवंताची योजना आहे, ते होईल सर्व वेळेनुसार. आपलं काही आवश्यकता नाही चिंता करण्याची, ते ज्ञान होईल. आपल्याला काय वाटतं, नाही चिंताशिवाय कसं होणार, चिंता केलीच पाहिजे, चिंता पण एक काम आहे. तर पण असं सवय पडलेली आहे चिंतेची, सवयीचा भाग येतो. तर त्याला लक्षात येतं चिंतेची आवश्यकता नाही आहे, तर भगवंताची सर्व योजना आहे, सर्व काही होईल, ती मी फक्त मान्य केलं पाहिजे, वाट बघितली. तर चिंतामुक्ती होईल. भयमुक्ती. वर्तमान काळात भय असतं, काय होईल काय होईल, तर तेही लक्षात येईल, आवश्यकता नाही आहे. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंताने अनेक ठिकाणी श्लोकामध्ये सांगितलं आहे, तुला शोक, दुःख करण्याची आवश्यकता नाही आहे. न त्वम शोचितुम अर्हसि, न त्वम शोचितुम अर्हसि. तुला शोक करण्याची आवश्यकता नाही आहे, असं म्हटलं आहे. अर्हसि, आवश्यकता नाही, आवश्यकता नाही. काय आवश्यकता आहे शोक करण्याची, काय आवश्यकता? पुन्हा पुन्हा आलेलं आहे, 10 श्लोकामध्ये आलेलं आहे. तसंच भय असण्याची आवश्यकता नाही आहे का, अभयदान देण्याचा तो भगवंत जो आहे, भगवंताचं नाम, ते आपल्यासोबत आहे. आणि अजून कोणती मुक्ती? दुःख मुक्ती. चिंता असते भविष्याची, मोह आणि भय कुठं असतो? वर्तमान काळामध्ये. त्यातून मुक्ती, मोहातून मुक्ती, अज्ञानातून मुक्ती होते. म्हणजे की अज्ञान आणि आत्मज्ञान जे झाकलं गेलं आहे, ते सगळं अज्ञान, मोह, मायाचा जो भ्रम आहे तो निघून जातो. आणि दुःख कशाचं असतं? दुःख भूतकाळाचं असतं. असं का घडलं, तसं का घडलं, आपला प्रश्न पडलेले असतात. त्या प्रश्नांचं उत्तर आयुष्यभर सापडणार नाही, आणि लोक ते प्रश्न सोडत पण नाही. त्यांचा विचार पुन्हा पुन्हा करणार, असं का घडलं, असं का घडलं, ते का, आणि ते का घडलं नाही, असं पण असतं. असं का घडलं आणि असं का घडलं नाही, दोन्ही असतात बाजू. अनेक लोक आम्ही बघितलं समाजामध्ये की ज्यांना अशी घटना घडते काही जीवन कुटुंबामध्ये, त्या आयुष्यभर दुःखी असतात. तसं ह्या महाभारताच्या युद्धामध्ये किंवा महाभारतात आपण बघतो, जो कौरवांचा पिता आहे, कोण आहे? धृतराष्ट्र. तो जन्मापासून दुःखीच होता. त्याने कधीही सुख घेतलं नाही, समाधान घेतलं नाही जीवनाचं. त्याला खूप मोठं सौभाग्य भेटलं होतं. काय सौभाग्य होतं? मोठ्या महान कुरुवंशामध्ये जन्म झाला होता. तो व्यासदेवांचा पुत्र होता. त्याला राजाही काही वेळेस ते पद भेटलं, राजा बनण्याचं सौभाग्य मिळालं होतं. त्याला 100 मुलं झाली होती, अतिशक्तिमान, महान म्हणजे शक्तिशाली मुलं भेटली होती. अतिशय पतिव्रता अशी ना पत्नी भेटली होती. कोण? गांधारी.
पण त्याला ते सौभाग्य म्हणून स्वीकार नाही करता आला. का? त्याने सदैव दुःख, दैवाला दोष दिला. जे एक दुःख होतं की जे एक गोष्ट नव्हती. काय नव्हती? डोळे नव्हते ना, डोळे नव्हते, दृष्टी नव्हती. ते एका लहानशा गोष्टीसाठी त्याने आयुष्यभर दुःख केलं आणि जे सुख घ्यायचं होतं ते घेतलं नाही आणि दैवाला दोष दिला. तर असं काही लोकांचं होतं की एखाद्या गोष्टीमुळे आयुष्यभर दुःखी होतात आणि ज्या असंख्य गोष्टी भेटलेल्या भगवंताकडनं त्याचं कधी आभार मानत नाही किंवा त्याचं कधी सुख समाधान घेत नाही. तर हे आपला दोष आहे, दुःख. तर दुःखातून मुक्ती होईल आपली. का? नाम काय आहे? पूर्ण नित्यमुक्त आहे, नित्यमुक्त आणि पूर्ण शुद्ध. आणि शेवटी काय? अभिन्नत्वाद नाम नामिनो. पद्मपुराणामध्ये नामाचं महिमा सांगितला आहे की आपण जाणलं पाहिजे सदैव की हे नामाचा महिमा सदैव लक्षात ठेवला पाहिजे. नाम मला मागे म्हणा, नाम चिंतामणी कृष्ण, नाम चिंतामणी कृष्ण, चैतन्य रस विग्रह, चैतन्य रस विग्रह, पूर्ण शुद्ध नित्य मुक्त, पूर्ण शुद्ध नित्य मुक्त, अभिन्नत्वाद नाम नामिनो, अभिन्नत्वाद नाम नामिनो. नाम म्हणजे भगवंताचं नाम, नामी नाव म्हणजे नामी, ज्याचं नाव आहे नामी, कृष्ण भगवंत. अभिन्नत्वाद, ते अभिन्न आहे म्हणून म्हणतात राम नाम सत्य आहे, सत्यमेव जयते. जो ह्या नामाचा आश्रय घेईल त्याला निश्चितपणे ह्या जगातून सर्व समस्यातून मुक्ती मिळेल. कधी देह सोडल्यावर नाही, जिवंतपणी, आता तत्क्षणी. या जगात तरी भेटायला वेळ लागतो. समजा कोणी दुकान ना बिझनेस चालू केला, त्याला लगेच काही फायदा होणार नाही. त्याला अनेक ना महिने वाट बघावी लागली फायदा व्हायला, की लाभ व्हायला. कुणी शेतामध्ये बीज टाकलं, गव्हाचं म्हणा किंवा कापसाचं, त्याला ना वेळ लागली आहे सगळं. आईने ना आता भाजी कापायला सुरुवात केली आहे, भाजी बनायला वेळ लागली, वेळ लागेल. की मुलाने म्हटलं आहे मला जेवणाचं ताट दे, तर ते सांगितल्यानंतर ताट यायला काही वेळ 5-10 मिनटं लागते. की तुझं मागे लागलं आहे का म्हणते, काही दम देईश, काही थोडं शांती, तर थांब थोडं आणते. तर हे वेळ लागतो. पण जर भगवंत पाहिजे असेल, भगवंताला भेटायचं असेल, भगवंताची अनुभूती घ्यायची असेल, आपल्याला अवलंबून आहे. वेळ लागत नाही. किती वेळ लागेल आपल्याला अवलंबून. आपली जर इच्छा असेल की मला ताबडतोब तर क्षणी, ह्या क्षणी भगवंत भेटला पाहिजे, तर शक्यता आहे, शक्य आहे. आपल्या भावनेवर अवलंबून आहे. आपल्या शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की भगवंताने तत्क्षणी अनुभूती दिलेली आहे, अनुभूती दिली आहे. आपली किती तीव्र इच्छा आहे त्याच्या अवलंबून आहे. म्हणून आपल्या हातामध्ये आहे की मनुष्य जीवनामध्ये मोठी संधी आहे की आपण आपलं जीवन महान आणि सफल बनवू शकतो. आणि आपल्यासोबत जे आहेत कुटुंबाचे लोक किंवा आपल्या आजूबाजूचे लोक, त्यांना हे ज्ञान देऊन आपण मोठी मदत देऊ शकतो. आणि मग इथं पुढे ह्या श्लोकाच्या पुढे आपण बघतो की जेव्हा अर्जुन गोंधळून गेला आपल्या कर्तव्याबद्दल, त्याची मनशांती निघून गेली होती, त्याने आपल्या गुरूंचा आश्रय घेतला. त्याचे गुरु कोण बनले? भगवंत बनले. जोपर्यंत अर्जुन आपल्या बुद्धीने विचार करतो की मला असं वाटतं की मी युद्ध नाही केलं पाहिजे, भीष्म द्रोण माझे गुरु आहेत, माझे आजोबा आहेत, त्यांच्यासोबत कसं युद्ध करणार, त्यांना मी पराजित करून सुखी होऊ शकत नाही, हे चुकीचं आहे, मला जगण्याची आवश्यकता नाही, अशा त्याने तत्व मांडले, त्याने आपले विचार मांडलेले. पण शेवटी त्या लक्षात येतं की हा काही उपाय नाही आहे. मग तो गोंधळून जातो की मी असं वाटतं की युद्ध नाही करावं, पण ते युद्ध नाही केल्याने काही आपल्याला समस्या सुटणार नाही. तो गोंधळून गेला आहे. मग हा श्लोक घेण्याचा उद्देश हा होता की इथे भगवंतांनी त्याला आपला उपदेश द्यायला सुरुवात केली. जेव्हा त्याने
मी तुमचा शिष्य आहे. मी म्हटलं मुद्दाम एक शब्द टाकल्यामध्ये, मी तुमचा आज्ञाधारक शिष्य आहे, आज्ञापालनकारी शिष्य आहे. असं जेव्हा त्याने मान्य केलं अर्जुनाने, तेव्हाच भगवंताने आपला उपदेश द्यायला सुरुवात केली. तसंच आपल्या जीवनामध्ये अनुभव येईल की जोपर्यंत आपण शरणागत होत नाही, समर्पित होत नाही आपल्या गुरूंच्या चरणी, शुद्ध भक्तांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, तोपर्यंत आपल्याला आपल्या समस्यांचा काही उपाय सापडणार नाही. आणि मग जेव्हा अर्जुनने आश्रय घेतला भगवंताचा, आणि मग पुढचा आपण ते श्लोक वाचूया. संजय सांगतोय की याप्रमाणे बोलून झाल्यावर परमतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतोय, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही. आणि संपला, तो गोंधळून गेला होता. हे भरत वंशजा त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे राहून हास्य करीत श्रीकृष्ण खिन्न दुःखी झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. श्री भगवान म्हणतात, काय म्हणतात, पंडिताप्रमाणे बोलताना तू ज्यासाठी शोक नाही केला पाहिजे त्यासाठी तू शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत, विद्वान, ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत नाहीत. असं का म्हटलं आहे? कोणी जिवंत आहे, कोणी सांगा जिवंत आहे, पण काही संकटामध्ये, काही दुःखामध्ये, काही अडचणीमध्ये आहे, आणि कुणी निघून गेलेलं आहे, कुणाचा मृत्यू झाला आहे. ज्ञानी व्यक्ती जिवंत असो किंवा निघून गेला असो त्यांच्याबद्दल दुःख ठेवत नाही. का? आवश्यकता नाही. आपल्या दुःखाने काही होणार नाही आहे, पण आपल्याला वाटतं की ते आपल्याला सवय पडलेली आहे दुःख करण्याची. म्हणून पुढे भगवंत सांगताय, का आवश्यकता नाही? ज्या काळी मी, तू आणि सर्व जीव, ह्या इथं काय म्हटलंय, सर्व राजे, सर्व जीव अस्तित्वात न होते असा काळ कधीही नव्हता. आपण सर्व काय आहोत? नित्य आहोत. म्हणून त्याचं वाईट झालं, त्याचं वाईट झालं असं म्हणून दुःखी होण्याची आवश्यकता नाही. त्या काय आपलं त्या ज्ञान आहे, ते आपलं भ्रम आहे असं समजणं. त्या जीवाला त्या घटनेने त्याचे जे भोग होते भोगण्याचे, त्यातून मुक्ती मिळाली, हो की नाही? कर्माचे भोग असतात, ती घटना घडल्याने त्याला त्या भोगातून काय मिळाली? मुक्ती मिळाली. तर ही चांगली गोष्ट आहे. पण आपलं आपल्याला वाटतं की त्याचं वाईट झालं, त्याचं वाईट झालं. जसं की या जगात जगून काही खूप चांगलं होणार आहे. या जगात जगून, जास्त दिवस जगून कोणाचं चांगलं भलं होत नाही. का? म्हातारपण सोडणार नाही. जास्त जगू म्हणजे काय? जास्त जगून काय भेटणार आहे? म्हातारी. जास्त जगून म्हातारपण भेटणार आहे. आणि म्हातारपणी काय भेटणार आहे? बक्षीस, आजार. म्हणून त्याची अपेक्षा ठेवू नका की मी जास्त जगून जास्त सुखी होईल. भगवंताची जी इच्छा असेल ते होऊ द्या आणि ते चांगलंच होईल. आणि भविष्य काळात आपण कधी नसू असं होणार नाही, ते सांगितलंय. 2-3 श्लोक घेऊया. माझ्या मागे म्हणा, देहिनोऽस्मिन् यथा देहे, देहिनोऽस्मिन् यथा देहे, कौमारं यौवनं जरा, कौमारं यौवनं जरा, तथा देहान्तरप्राप्तिः, तथा देहान्तरप्राप्तिः, धीरस्तत्र न मुह्यति, धीरस्तत्र न मुह्यति. भगवान छान उदाहरण दिलं आहे. आपण जे कायम अनुभवतोय जगामध्ये, ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अखंडपणे त्या देहात बालपणातून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये जातो. अशा देह बदलामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हे कोणत्या तात्पुरती उत्पन्न होणारी, थोड्या वेळासाठी तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत, ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून होतात. म्हणून मनुष्याने दुःखी न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. सहन केलं पाहिजे की हे थोडे दिवस आहे. आता उन्हाळा थोडा वेळ आहे, नंतर पावसाळा येईल, थोडं थंड होईल. शेवटचा श्लोक आपण घेऊया. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य
सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही. तर कोणतं सुख दुःख? भौतिक सुख. आध्यात्मिक सुखाने नाही. आध्यात्मिक सुख तर हे दिव्य आहे. जो मनुष्य भौतिक सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थेमध्ये स्थिर असतो, तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. हा दुसरा अध्यायाचा 15वा श्लोक. यम ही न व्यथयन्ति एते पुरुषम पुरुषश्वा सम दुःख सुखम धीरम सो अमृतत्वाय कल्पते. म्हणजे म्हटलं तमसो मा ज्योतिर्गमय, की अज्ञानामधून ज्ञानाकडे, अंधकारातून प्रकाशाकडे, आणि शेवटचं ओम मृत्योर्मा अमृतम गमय. हे जे मृत्यूलोक आहे, मृत्यूलोक इथून निघून कुठे? वैकुंठ लोकामध्ये, जे अमर आहे, अमरधाम, वैकुंठधाम. तर काय न्यायचं आपल्याला? देह न्यायचा आहे, आपली चेतना न्यायची आहे. देह कुठे आहे? मृत्यूलोकामध्ये. पण जर चेतना आपली असेल वैकुंठामध्ये, तर आपल्याला ह्या मृत्यूलोकाचं काही भय, दुःख, चिंता नसेल. हा भक्तांचा अनुभव आहे, संतांचा अनुभव. आणि कलियुगामध्ये भगवान चैतन्य महाप्रभूंनी सोपा विधी सांगितला आहे, सोपा उपाय सांगितला आहे की आपण नियमितपणे भगवत नामाचा जप केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि भगवंताची अनुभूती घेतली पाहिजे. जसं कुणाचं नाव घेतल्यानंतर, जसं आई जी आहे मुलाचं नाव घेऊन बोलवते की इकडे गोपाल इकडे, किंवा हरी इकडे, गौडांग इकडे, ते मुलं येतात की नाही? नाव घेतलं की येतात मुलं पण. किंवा मुलाने नाव घेतलं आईचं, आई इकडे, आई पण जाते, आई पण येते. पप्पाचं नाव घेतलं, पप्पा पण येतात. तसं आपण जर राधाकृष्णाचं नाव घेतलं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम, तर भगवंत अवश्य येईल. त्याची इच्छा येण्याची तर आपण बोलवत नाहीये. जप आणि भजन कीर्तन करण्यामध्ये हा भाव आहे. मला भगवंतांना बोलवायचं आहे, आवाज द्यायचा आहे, प्लीज कम, कृपया या, असा भाव असला जर जपामध्ये, तर भगवंत अनुभूती देईल की ते आलेत आपल्याजवळ आणि आपलं ऐकतायत. आले काय? आपल्या सोबतच आहे. कुठे? आपल्या आत्म्याजवळ, हृदयामध्ये आहे भगवंत. गीतेमध्ये असे अनेक श्लोक आहेत की सर्वस्यच्या हृदय सन्निविष्टो मत्ता स्फूर्ती ज्ञानम अपोहनचं, की 15वा अध्यायाचा 15वा श्लोक, की प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये नित्य स्थित आहे. अजून काय मला टाकला पाहिजे, पुरावा पाहिजे की भगवंत आपल्यासोबत नित्य आहे. तो फक्त आपली काय बघतोय? वाट बघतोय की हा जीव कधी मला भेटण्याची इच्छा करणार. आमचा अनुभव आहे की जेव्हा जीव हा इच्छा ठेवतो की मला भगवंताशी बोलायचं आहे, भगवंताचं ऐकायचं आहे, भगवंतांना बघायचं आहे, भगवंत तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करणार. भगवंत ह्या जगामध्ये गाढवाच्या सुद्धा इच्छा पूर्ण करतात. गाढव असो, कुत्रा असो, माकड असो, कावळा असो, त्यांच्या सुद्धा इच्छा पूर्ण होत आहे की नाही? सगळ्यांची इच्छा पूर्ण होत आहे. जो जीव जी इच्छा ठेवतो त्याला त्याच्या योग्यतेनुसार, वेळेनुसार ते सर्व मिळतं. पण समाधान मिळत आत्मसमाधान नाही. तर का? त्या भौतिक इच्छा आहे, त्यांची पूर्तता होईल काळानुसार, योग्यतेनुसार. त्याला PM व्हायचं आहे. ह्या जन्मात नाही तर 10 जन्मानंतर होईल तो PM. पण जर इच्छा असेल त्याची, तर तो भगवंत त्याला बनवेल, पण त्याला समाधान भेटणार नाही जर तो भगवंताचा भक्त बनला नाही तर. भगवंताचा भक्त बनणं म्हणजे काय? भगवंताचा भक्त बनणं म्हणजे भगवंताचं ऐकणे, भगवंताशी बोलणे, भगवंताच्या सोबत असणं. जसं आपण कुटुंबामध्ये आपल्या मुलांसोबत, आपल्या लोकांसोबत आनंद घेतोय, समजून की हे आपले आहे, हे घर माझं आहे, आपण आनंद घेतो. तसंच आपण भगवंत माझा आहे, ते भगवंताचं अनंत विश्व हे माझं आहे, ते मी त्याचा आहे, ते समजून आनंद घेऊ शकतो. आणि त्यासाठी काय पाहिजे? दिव्य ज्ञान पाहिजे. आणि ते कसं होईल? ते भगवद्गीता आणि भागवत वाचून हे दिव्य ज्ञान होतं की वास्तविकपणे आपण कुणाचे आहोत आणि कोण आपला आहे.
आणि भगवंताशी संबंध जोडण्यामध्ये आपला संबंध सर्वांशी जुळतो. कुटुंब सोडत नाही आपलं. कुटुंब सुद्धा त्या भगवंताचा काय बनतोय, भाग बनतो. ज्याचं भगवंतावर प्रेम आहे, त्याचा संबंध भगवंताशी आहे, त्याचा संबंध कुटुंबाशी पण आहे, गावाशी पण, जगाशी पण, सर्वांशी. पण जो भगवंताचा होत नाही तो कुणाचाच होत नाही. कुणाचं काय, तो स्वतःचा पण होत नाही. खूप हे महत्वाचं वाक्य आहे. जो भगवंताचा होत नाही तो स्वतःचा सुद्धा होत नाही. आज लोक जे म्हणतात ना, आत्मा कोणी बघितलाय, आत्मा कुठे असतो, म्हणजे काय, त्यांनी स्वतःलाच काय केलंय, गमावून दिलंय. आत्मा नाही म्हणजे काय, मीच नाही असं म्हणताय का तरी. मग हाय काय, फक्त हाडामासाचा गाडी, फक्त बस बॉडी आहे, बस. ते मायावी शरीर जे दुःख देत आहे त्यांना ते स्वतः वाटतंय. मी स्वतः म्हणजे देह हाडामासाचा, जे सगळं अशुद्ध आहे. पण जो भगवंताला मानतो, भगवंताला जाणतो, तो म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, वसुदैव कुटुंबकम. त्याचं संपूर्ण विश्व त्याचं होऊन जातं. विश्वाची माझ्या दिलाश, ही संतांची अनुभूती आहे. तो धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तुम्हाला काही प्रश्न आहे काही? हां बोला. अर्जुन तो जन्म केला होता, तो भगवंत साक्षात होते, त्यांना उपदेश करायला आपण तो जन्म केला, काय करायचं? खूप छान माताजीने प्रश्न केला आहे. अशी स्थिती होती आपली की आपण गोंधळून जातो, कुणाला विचारायचं, कोणाला सांगायचं. जर आपल्याला आपले जे आध्यात्मिक गुरु आहेत ते उपलब्ध असतील त्यांना भेटू शकतो. ते नाही आहेत तर त्यांचे प्रतिनिधी आहेत, आपले काउन्सिलर, आपले शिक्षा गुरु आहेत, ते पण नाही आहे. कुणी आपला जवळचं सिनियर भक्त आहे, डिओटी आहे, जिथं आपला विश्वास आहे, जिथे आपली श्रद्धा आहे, ज्यांच्यावर आपला संबंध आहे, ते आपण बोलू शकतो. आणि निश्चितपणे जर आवश्यकता असेल तर भगवंत त्यांच्या माध्यमातून, आपले गुरु त्या भक्तांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या समस्यांचे उपाय अवश्य देतील, अवश्य देतील. का, गुरु केवळ एक शरीर नाही आहे, एक फोटो नाही आहे. गुरु हे भगवंताचे प्रतिनिधी आहे. आणि गुरु असंख्य रूपामध्ये प्रकट होऊन आपल्याला मदत आणि ज्ञान देऊ शकतात. असंख्य रूपामध्ये कुणाच्या माध्यमातून त्याला ज्ञान अवश्य देऊ शकतात. आपली इच्छा असेल तर आपण गुरुचा आश्रय घेतला पाहिजे. जे आपले गुरु आहेत ना, त्यांना आपण विनंती केली आपल्या चित्तामध्ये, निश्चितपणे ते आपल्याला उपाय शोधून सांगतो. कुणाच्या माध्यमातून देतात. अजून काही प्रश्न? हां शेवटचा प्रश्न आहे की मृत्यूनंतर आत्मा जातो कुठे आणि त्याचा हिशोब होतो. त्याचं अकाउंट जे आहे यमलोकामध्ये, हां त्याला घेऊन जातात यमदूत. 3 यमदूत येतात. एक हात बांधणार, एक यमदूत जो आहे पाय बांधतो, आणि एक जो यमदूत आहे तो आत्म्याला बांधतो. कारण तर ना त्याची आसक्ती आहे, मी ही गाडी सोडणार नाही, मी बॉडी सोडणार नाही, त्या जीवाची आत्माची आसक्ती असं ध्यास. म्हणून एक यमदूत हात बांधणार, दोघं हात बांधतील, पाश त्याचे असतात, 2 असतात, दिसत नाही ते, पण म्हटलं सगळं सांगितलं कशामध्ये, गरुड पुराणामध्ये. जे गरुड पुराण आहे त्यामध्ये सगळं सांगितलं आहे की तो आत्मा कशा पद्धतीने बाहेर काढतात आणि त्याला यमलोकी घेऊन जातात. यमलोक कुठे आहे, पृथ्वी भूलोक आहे ना त्याच्या खाली आहे, आकाशामध्ये खाली आहे, स्पेसमध्ये. हां, ज्याने भगवंताची भक्ती केली आहे त्याला कोण येईल घ्यायला, वैकुंठातून विष्णू येईल आणि ते त्याला भगवतामात घेऊन जातील. पण ज्याने भक्ती नाही केली आहे त्याचा हिशोब होतो कुठे, यमलोकामध्ये. पाप पुण्याचा हिशोब होतो आणि त्यानुसार त्याला मग बक्षिसं मिळतील, पुरस्कार किंवा शिक्षा मिळणार, मग ते भगवंत त्याला जन्म मिळणार असं. ठीक आहे. हरे कृष्णा.
कृष्णा. थँक्यू व्हेरी मच प्रभूजी. तर प्रभूजींनी आज आपल्याला ओम असतो मा सतगमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय याचा खूप चांगल्या पद्धतीनं अर्थ समजून सांगितलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं प्रभूजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की भविष्यातली चिंता, वर्तमान काळातला मोह आणि भूतकाळातलं दुःख हे जर आपल्याला हरायचं असेल, याचं तारण करायचं असेल तर नामाचं महत्त्व प्रभूजींनी आज आपल्या प्रवचनातून सांगितलेलं आहे. तर प्रभूजींचे खूप खूप आभार. प्रभूजी या ठिकाणी आलेले आहेत. मागच्या वेळेस प्रभूजींचं इंट्रोडक्शन दिलेलंच आहे, पण मी एकदा सांगतो की प्रभूजी त्यांच्या नावाप्रमाणे जगन्नाथ यात्रा. तर प्रभूजी आताच नुकतीच प्रभूजींनी भारतभर सगळ्या नवोदयमध्ये यात्रा केलेली. जेवढे नवोदय स्कूल आहेत भारतामधले, प्रभूजी स्वतःच नवोदयचे विद्यार्थी आहेत. त्यामुळं त्यांचं कंपॅशन आहे, त्यांचं सामाजिक कंपॅशन काय की नवोदयच्या मुलांचा उद्धार झाला पाहिजे, त्यांना सुद्धा भगवद्गीतेची माहिती कळाली पाहिजे, भगवंताचं नामाविषयीची माहिती कळाली पाहिजे. त्यासाठी त्यांनी स्वतः भारतभर त्यांनी नवोदयच्या स्कूलमध्ये अपॉइंटमेंट घेऊन केरळमध्ये पण गेले. केरळमध्ये म्हणजे वरतून एकदम आपल्या उत्तर प्रदेश पासून तर केरळपर्यंत पूर्ण त्यांनी भारत भ्रमण केलेलं आहे. आणि त्यांचं नाव पण काय, जगन्नाथ यात्रा. तर त्यांनी नाव साकार केलेलं आहे. तर अशा जगन्नाथ यात्रा प्रभूजींचं आपण जोरात 3 वेळेस हरिबोलच्या ध्वनीने काय करायचंय, स्वागत करायचंय, त्यांचे आभार व्यक्त करायचे. अजून बाकी खूप आहे, अजून काही बाकी झालं नाही सगळं. मग अनाउन्समेंट 6 वेळेस करून आम्ही. आताशी केवळ 90 झालेलं आहे, 600 बाकी आहे. यस यस प्रभू, हरी बोल. अजून भरपूर करणार आहे प्रभूजी. तर थँक्यू प्रभूजी फॉर कमिंग हिअर. आज आपलं मंदिर होणारच आहे. आज सगळ्यात गुड न्यूज आहे की आम्ही त्याविषयी ग्रुपवर व्हिडिओ पण टाकलेला आहे की आपल्या जो मंदिराची जागा आहे तिथे त्या लेआउटमध्ये खुणा काढणं चालू झालेलं आहे.